हे आयोजन आणि आज आपण पाहतात की आमच्या सर्व आमच्या सर्व आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आज आपण इथे पाहतात की आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय श्री प्रभाकरजी मोरे साहेब महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम इथे आलेले आहेत। त्यांच्या सौभाग्यासह नक्कीच आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। तर अंतिम सामना आपण पाहतात हंसध्वनी टायगर 11 आणि ओरियन स्पोर्ट क्लब या दोन संघादरम्यान। तर नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते हंसध्वनी टायगर 11 या संघाने आणि प्रथमतः स्वीकारले ते फलंदाजी आणि मी म्हणेल की 6 षटकांचा हा सामना आहे। या 6 षटकांच्या पहिल्या पर्वामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी आपण पाहत आहात पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून प्रवीण अर्जुन सरांच्या आवाजातून हे पहिलं पर्व। ओ टू प्रवीण सर। धन्यवाद। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, तमाम क्रीडा रसिकांचं आणि तमाम क्रिकेट खेळाडूंचं मी प्रवीण अर्जुन कळंबोली या ठिकाणी करतो मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याच्यासाठी केला होता अट्टहास शेवट गोड व्हावा आणि या स्पर्धेला मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा मेगा फायनलची लढत आपण मैदानावरती पाहतोय। एक व्यावसायिक दर्जाची स्पर्धा आयोजित करावी, आपल्या विभागातील खेळाडूंना खेळासाठी हक्काचं व्यासपीठ असावं। खरं तर हे खेळाडू व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि चला पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतो, लेट्स प्लेचा इशारा, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया मेगा फायनलचं। वैयक्तिक स्पेल मधला पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाज मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारा सागर दरेकर। ओ लेट कट वेट अँड वॉचचा क्रिकेट, मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट, चेंडू सीमा रेषा पार, चौकार। कलात्मकता, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालंय। भावेश उलवेकर जो विश्वास दर्शवला गेला हंसध्वनी टायगर 11 संघाच्या संघ मालक, अर्थातच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो विश्वास सार्थ ठरवत असताना कमालीचा खेळ अर्थातच विशालजी ओवाळ साहेब आणि सचिनजी बोराडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ। दुसरा चेंडू वडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, एक तेरी तो एक मेरी, टोसा प्रत्युत्तर, सागर दरेकर ऑन फायर। पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। कमालीचा खेळ, याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज आपण म्हणतो, अनिश्चिततेने भरलेला खेळ। पहिल्या चेंडूवरती फलंदाज हावी होताना तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे अर्थातच सागर दरेकर प्रत्युत्तर दिलं जात आहे। या खेळाडूचा सातत्यानं उल्लेख आपण करतो, एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू म्हणून सागर दरेकर या गोलंदाजाची ओळख आहे। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी असणारा हा खेळाडू। याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये या खेळाडूने तब्बल 3 टू व्हीलर बाईक जिंकल्यात आणि या स्पर्धेमध्ये देखील या बाईकवरती आपली प्रबळ दावेदारी पेश करत असताना सागर दरेकर मात्र आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळवून देतोय। नवीन बॅटर कैलास चौधरी अर्थातच कॅलिस या नावाने प्रचलित असणारा खेळाडू। इन ॲट नंबर 3 थोडासा बचावात्मक पावित्रा, लाऊड अपील, परंतु हाईट फॅक्टर पंचांनी सांगितलंय की चेंडू थाय पॅड वरती आदळलाय। अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळाली, परंतु पुनरागमन काय कमालीचं राहिलंय। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं की सागर दरेकर वरती हावी होली का काय, परंतु नाहीये। याही वेळेला पॅडलाईन वर चेंडू आदळतोय। कमालीची गोलंदाजी, विविधता आहे, व्हेरिएशन आहे, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। नाव आहे सागर दरेकर, कमालीची गोलंदाजी। आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये अनेक मैदानं गाजवणारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आयकॉन खेळाडू म्हणून मागणी असणारा सागर दरेकर नुकताच मागील आठवड्यात टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरला, परंतु कॅलिसला जास्त वेळ शांत ठेवणं कठीण आहे। त्या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे। जो विश्वास दर्शवला गेला हंसध्वनी टायगर 11 संघाकडून तो विश्वास मात्र सार्थ करावा लागेल। 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा। कमालीचा खेळ, प्रसन्न वातावरण, क्रिकेटची खमंग मेजवानी, स्पर्धा सन्मानाची अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग 2026 ची दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करणं ही नेहमीच ओळख राहिली आहे। या सेक्टर 20 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रोडपाली कळंबोलीच्या मैदानावरती रंगणारी ही एक अंतिम
मेगा फायनलची लढत आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6च्या सरासरीनं एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 6. गणेश आयरे जबाबदारी वाढली आहे. गणेश आयरे म्हटलं तर बडे मंच के बडे खिलाडी. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मोठा खेळाडू तोच असतो जो संकटातून आपल्या संघाला तारणहार म्हणून आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावतो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गणेशचं बॅट थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु ही वेळ आहे या संघाला खरं तर जर का विजयाच्या दिशेनं घेऊन जायचं असेल तर आता गणेश आयरेला मैदानावरती उभा राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी विनंती आहे, शिवम पाटील मैदानावरती जर कुठेही असतील त्यांना विनंती आहे की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया पुन्हा एकदा. गणेश आहिरे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. क्रिकेट म्हटलं की चौकार षटकार, मूळतः आपल्याला हा खेळ पाहायला बघायला आवडतो, परंतु क्रिकेटची खरी मजा जर तुम्हाला घ्यायची असेल तर सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करा. म्हणूनच आम्ही समालोचनाच्या माध्यमातून नेहमी म्हणतो क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6 and 4, इट्स अबाउट अ सिंगल्स अँड डबल्स ऑल्सो. ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेला शांत चित्तानं एकाग्रतेनं आपल्या संयमाचा खेळ दर्शवणं म्हणजे देखील क्रिकेट. मनीष यावेळेला कळंबोली फायर स्टेशन मध्ये कार्यरत असणारे फायर फायटर या वेळेला मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपली कामगिरी चोख बजावत असताना पनवेल तालुक्याच्या तमाम संघांचा समावेश असणाऱ्या अर्थातच पनवेल प्रीमियर लीग मध्ये निर्धाव षटक फेकणारा एकमात्र गोलंदाज नाव आहे सध्याच्या घडीला गोलंदाजी करणारा मनीष सावंत. लेफ्ट आर्मर गोलंदाज. यावेळेला आडव्या बॅटनं गणेश आयरेनं केलाय प्रहार, परंतु या प्रहारामध्ये ताकद कमी पडली आहे. चेंडू डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाहीये, झेल कंप्लीट केला जातोय. विकेट नंबर 2, दुसरा मोठा आदरा मिळतोय तो अर्थातच हंसोधोनी टायगर 11 संघाला. मंगेश नावाची तटबंदी, मंगेश नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. सर्वाधिक उंच पुरा तो खेळाडू मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. आउटफील्ड मध्ये बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना अशा प्रकारच्या झेलला बळीमध्ये परावर्तित करणं ही ओळख मंगेशची राहिली आहे. आणि विकेट नंबर 2, दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. थोडंसं चिंतेचं वातावरण, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 4, धाव फलकावरती आहेत 8, फलंदाज गमावले गेले 2, षटक क्रमांक सुरू आहे दुसरा मैदानावरती. गोलंदाज मनीष सावंत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोडपालीच्या या सेक्टर 20 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावरती रंगणारा मेगा फायनलचा सामना. रोनित सिंग, आता रोनित सिंगला युवराज सिंग सारखी कामगिरी करावी लागेल. 2 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर पूर्णपणे भिस्त आता खांद्यांवरती घ्यावी लागेल. कॅलिस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे मित्रांनो, कॅलिसला विसरून चालणार नाही. या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये जर का तळपली ना तर या खेळाडूच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, होत्याचं नव्हतं करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे आणि तो खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शांत उभा आहे. खरं तर असं आपण नेहमी म्हणतो ना की जिथे वादळ येणार असतं, निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता असते. कदाचित येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना देणारी ही शांतता तर मैदानावरती नाहीये ना. आर्यन चौधरचा जर आपण विचार केला, 14 वर्षाचा सर्वात युवा खेळाडू या स्पर्धेतला आर्यनलाही आपण या मैदानावरती पाहतोय. हनुमंतजी चौधर साहेब यांचे सुपुत्र अर्थातच आर्यन चौधर हा 14 वर्षाचा खेळाडू आज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. एक 14 वर्षाचा खेळाडू ज्यानं अंडर 19चं क्रिकेट गाजवलं, 80 चेंडूमध्ये ज्यानं 175 धावा केल्या, वैभव सूर्यवंशी या खेळाडूनं मात्र इतिहास रचला. असा इतिहास आर्यन या मैदानावरती रचणार का, किंबहुना हंसोधोनी संघ कशा पद्धतीनं कमबॅक करणार, चर्चा सुरू आहेत मैदानावर. लाऊड अपील, कॅलिसच्या विकेटसाठी रचला गेलेला हा ट्रॅप आहे आणि कदाचित त्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. तुम्ही लेफ्ट आर्मर गोलंदाज आहात, पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप या ठिकाणी निश्चितच पंच सांगतायत. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. मनीष सर थोडंसं कोऑपरेट करा. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. या दरम्यान हर्षदजी काकडे साहेब तलोजा फेज 2 चे आमचे सन्माननीय यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रंगणारी
2 दिवस क्रिकेटची खमंग मेजवारी देणारी अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग, रेसिडेंट प्रीमियर लीग 2026 एक आगळी वेगळी संकल्पना, केवळ संकल्पना पाहिली नाही, संकल्पना आखली नाही, तर ती सत्यामध्ये उतरवली गेली. स्वप्नपूर्ती करणारी ही स्पर्धा, तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा. परंतु मित्रांनो, रोनित सिंग या खेळाडूनं आपली धमक मागील सामन्यामध्ये दाखवली आहे. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं आतमध्ये येतोय. लेफ्ट आर्मर गोलंदाज मनीष मात्र कमालीचं कमबॅक करतोय. विकेट्स आली आहे गणेश आयरेची, धावा खर्च केल्यात फक्त 4. अगदी कंजूस गोलंदाजी करत असताना गोल्डन षटकाची होती सांगता. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्यात त्या 2 गडी बाद 10 धावा. 2 गडी बाद 10 ही धावा संख्या आपण धाव फलकावरती पाहतोय. उशिरा जे प्रेक्षक आपल्या समोर जोडले गेलेत, प्रेक्षकांच्या माहितीसाठी मेगा फायनलची लढत. हंसधोने टायगर 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. खरं तर प्रेशर घ्यायचं नाही, थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही हे सांगत असताना इथे मात्र या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु ओरियन संघ या स्पर्धेमध्ये लेट आला, पण थेट आला मेगा फायनल मध्ये. अगदी मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर कानामागून आला आणि तिखट झाला, अशी प्रतिक्रिया प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनावरती आपल्याला पाहायला मिळाली. कारण ओरियन संघ आज या स्पर्धेतला पहिला सामना खेळला. काही अपरिहार्य कारणास्तव काल तो या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाही. परंतु जसा आलाय ना, विरोधकांच्या अगदी माथ्यावरती चिंतेच्या जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या, म्हणजे चिंता जरूर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या माथ्यावर पाहायला मिळाल्या. कमालीचा खेळ. सागर दरेकर यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह. या षटकामध्ये थोडासा संयम बाळगावा लागेल, कारण 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. भावेश आणि गणेश सारखे 2 आघाडीचे फलंदाज ज्यावेळेला तुमचा संघ गमावतो त्यावेळेला मधल्या फळीतील फलंदाजांवरती जबाबदारी जास्त असते. या स्पर्धेमध्ये आपण ऋषी सरगर एक असा खेळाडू पाहिला ज्यानं एका षटकामध्ये जवळपास 4 षटकार 2 चौकार आणि 32 धावांची खेळी केली. या स्पर्धेमध्ये आपण बाद झालेला भावेश उलवेकर पाहिला, ज्यानं आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडत असताना 11 चेंडूंमध्ये अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये आपण सागर दरेकरला पाहिलं, ज्याने 2 बॅक टू बॅक 5 षटकांच्या सामन्यांमध्ये हाफ सेंचुरीज लगावल्या. जो सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आपलं स्थान सुनिश्चित करून आहे, तोच सागर दरेकर. मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असताना खेळाशी जोडली गेलेली त्याची नाळ, क्रिकेट या खेळामध्ये असणारं त्याचं प्रावीण्य. हो, यावेळेला मधल्या एसटीवरचा चेंडू होता रोनित. खरं तर मोठे फटके आहेत डावखुऱ्या हाताचा रोनित सिंग, परंतु युवराज सिंगची कामगिरी त्याला मैदानावरती करावी लागेल. आणखीन एक सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये. मी म्हणेन या षटकामध्ये तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल, कारण उर्वरित 2 षटकामध्ये 40+ धावा तुम्हाला त्या फलंदाजीमध्ये उभारण्याची धमक आहे. आणि असा खेळ जर का तुम्हाला करायचा असेल ना, तर वेट अँड वॉचचं क्रिकेट करावं लागेल. थोडासा स्वतःला वेळ द्यावा लागेल, थोडासा वेळ या विकेटवरती व्यतीत करावा लागेल. कॅलिस या खेळाडूच्या बॅटमधनं मोठे फटके जरूर येतात, परंतु यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, चुकी होणार नाहीये, झेल कंप्लीट केला जातोय. आणि कॅलिस पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्या तमाम चाहत्या वर्गांना मात्र नाखुश करतोय, नाराज करतोय, हताश आहे, हतबल आहे, निराश आहे. 3रा विकेट इथे मात्र गमावतोय हंसध्वनी टायगर 11 संघ. संदीपजी टुबे आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीप टुबे म्हटलं तर कम्प्लीट पॅकेज आहे. गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचबरोबर संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघाला मोटिवेट करतायत. आणि संदीप टुबे आणि हनुमंत चौधर हे 2 असे आधारस्तंभ आहेत. या दरम्यान आदरणीय शहाजी शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम सर, आपलं ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सागर दरेकर आता चला, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय की ज्या मान्यवरांचं या स्पर्धेसाठी सहभाग लाभला, अर्थातच ज्यांनी या स्पर्धेला सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य केलं, या सर्व आमच्या दानशूर दात्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर सर्वाधिक महत्व म्हणजे या स्पर्धेमध्ये 8 संघाचे जे ओनर आहेत, पुरस्कर्ते आहेत,
त्या सर्व पुरस्कर्त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायची. आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकला हंसध्वनी टायगर 11 संघानं आणि सध्याची घडी धावफलकावर दाखवते 3-13. आपण म्हणतो ना की एखाद्याचे 3-13 होतात. अगदी हंसध्वनी संघानं नाणेफेक जिंकली, प्रेशर नको या उद्दिष्टानं त्यानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 विकेट्सही गमावलेत आणि धावा धावफलकावरती आहेत 13. अर्थातच हंसध्वनी टायगर 11 संघाचे सध्या 3-13 आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. इथून जर का सकारात्मक दृष्टिकोन असेल तर या ठिकाणाहूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. शून्यातून सुरुवात प्रत्येक संघानं या स्पर्धेमध्ये केली आणि आता हा संघ एका मेगा फायनल पर्यंत मजल मारतोय. अर्थातच तुमच्या संघामध्ये ती धमक आहे, तुमच्या संघामध्ये ती ताकद आहे, तुमच्या संघामध्ये ती गुणवत्ता आहे. आवश्यकता आहे आपली गुणवत्ता ओळखण्याची, आवश्यकता आहे आपल्या गुणवत्तेवरती अटळ विश्वास दर्शवण्याची आणि इथून मात्र अथक परिश्रम घेऊन तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केलात. आता शेवटच्या टप्प्यामध्ये माघार घ्यायची नाही. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. इथून आक्रमण हल्लाबोल केला जाणार का? गोलंदाज पहिला चेंडू आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, मुख्य पंचांकडे अपील. हे अपील उचलून धरलं जात आहे. जणू तू चल मैं आया ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 4था फलंदाज देखील या ठिकाणी गारद. 4 गडी बाद, फलंदाज होतोय बाद अतुल. या ठिकाणी गोलंदाजीचा विचार केला तर विक्रांत, आणखीन एक विक्रमवीर गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. सागर दरेकर 2 षटक 0 निर्धाव 9 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. मनीष सावंत 1 षटक 0 निर्धाव 4 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. आणि स्पेलच्या पहिल्या चेंडूवरती विक्रांतनं मात्र अगदी आघाडीच्या 2 गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा गोगरे ऑन अ स्ट्राइक. कृष्णा गुगे यावेळेला मात्र आल्या आल्या मोठा फटका. कमालीचं क्षेत्ररक्षण, ही एनर्जी लेवल आहे. खरं तर ओरियन संघ काय या स्पर्धेमध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे याचं कारण त्यांचं क्षेत्ररक्षण आहे, याचं कारण त्यांच्या संघामधली एकता आहे, याचं कारण त्या संघाच्या संघनायकाचा आपल्या प्रत्येक खेळाडूवरती असणारा अतूट विश्वास आहे. आणि म्हणूनच हा संघ विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो नथिंग इज इम्पॉसिबल, आणि स्वतः इम्पॉसिबल हा शब्दही आपल्याला सांगतो आय एम पॉसिबल. इथूनही सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. मोठा फटका रोनितच्या बॅटमधून येणार का? तमाम क्रीडा रसिकाच्या नजरा खिळल्यात मैदानाच्या आतमध्ये उभा असणाऱ्या रोनित सिंगच्या फलंदाजीकडे. मागील सामन्यामध्ये कमालीचा खेळ त्यानं दाखवला. ओहो हो, यावेळेला हेलिकॉप्टर स्कूप, कमालीचं टायमिंग. परंतु एफर्ट पहा, झेल टिपला गेला असेल तर या स्पर्धेतला हा सर्वोत्तम झेल ठरणार का? अगदी त्या ठिकाणी सर्वजण धावतायत, पाहतायत, क्षेत्ररक्षक कॉन्फिडंट आहे आणि इथून कदाचित परतावं लागेल का? पंचांचा इशारा काय येणार याकडे आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा. परंतु जो क्षेत्ररक्षकाचा कॉन्फिडन्स आहे ना, मी म्हणेन या स्पर्धेतला आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल या खेळाडूंना मात्र टिपलाय. सर, हा जो झेल पकडला ना, या झेलसाठी रामदास शाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री श्रीकांतदादा फाळके यांच्या माध्यमातून रुपये 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या झेलचं आपण स्वागत केले गेले पाहिजे. ओ डू सर. रहिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले या माध्यमात आपण नक्की पाहता की आपण आभार मानूया या आरपीएल कोर कमिटीचं. अध्यक्ष संभाजीराजे भोसले असतील, तदनंतर संभाजी चव्हाण असतील, चौधर, दीप, शहाजी गायकवाड, तदनंतर श्रीकांतजी फाळके, विशाल तावरे आणि नक्कीच या सर्व मान्यवरांचे तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार विजय भाऊ जाधव, प्रकाश जगदाळे, महेश चव्हाण, संग्राम पाटील, सचिन बोराटे, श्रीकांत कदम, नारायण पिलाने, पंकज सूर्यवंशी, आकाश शिंदे, गणेश शिंदे, महेश सावंत, सागर पिलाने, शुभम चव्हाण, अक्षय दाते या सर्व मान्यवरांचा आपण पुन्हा एकदा आपण आभार मानूया. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा मानाची
स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची ही स्पर्धा मात्र नक्कीच एका वेगळ्याच उंचीवरती आहे, यशाच्या एका उच्च शिखरावरती आहे. आणि का असू नये, या सर्वांनी घेतलेले अथक परिश्रम आणि या अथक परिश्रमातून साकारली गेलेली ही स्पर्धा अंपायर नक्कीच. यश पंचांचा या ठिकाणी इशारा आला. इट्स अ बिग हिट, षटकार. धन्यवाद योगेश. या ठिकाणी प्रत्येक त्या मान्यवराचा आपण खरं तर मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया, ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आपलं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान दिलं. कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या असतात. हो, यावेळेला दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप, सुपला शॉट, अनेक नावाने हा फटका संबोधला जातो, परंतु इथे मात्र पंचाने अवांतर चेंडू घोषित केलाय. चर्चा सुरू होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी प्रामुख्याने असतात, तन, मन आणि धन. खऱ्या अर्थानं धनाची बाजू ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला मिळाली आणि या स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्यांनी या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान दिलं, त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा होतोय. खरं तर एका मजबूत कमांडिंग पोझिशन मध्ये असणारा ओरियन स्पोर्ट्स क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ओरियन संघाच्या चंबूमध्ये. मधल्या सत्रात जर पाहिलं तर पहिला सामना गमावल्यानंतर थोडंसं प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती या संघाकडे, परंतु आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी एका मोठ्या संख्येनं ओरियन स्पोर्ट्स क्लब संघाच्या चंबूमध्ये प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हनुमंतजी चौधर यांचे समर्थक, त्यांचे चाहता वर्ग, त्यांच्या सोबतच जर आपण पाहिलं तर संदीपजी टुबे, त्याचबरोबर सागरजी दरेकर, या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र जरूर पाहायला मिळतोय. परंतु पहा या खेळाडूला काय युवराज सिंग संबोधलं जातं. अगदी एफर्टलेस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पायावरती टाकलेला हा चेंडू जितक्या वेगानं टाकला तितक्याच वेगानं त्याला आसमान दाखवला. चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. कमालीची फलंदाजी. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. षटकार. जिथे झेल टिपला परंतु स्पर्श झाला बाउंड्री लाईनला आणि तिथे पंचांनी षटकार घोषित केला. आणि त्यानंतर रोनितनं मात्र गिअर शिफ्ट केली. एखाद्या एक्सप्रेस हायवेवरती एखादी गाडी सुसाट वेगानं जावी ना, तशी सुसाट फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, सुसाट नव्हे तर मी म्हणेन सैराट फलंदाजी आता रोनितला मैदानावरती करावी लागेल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस. थोडासा धीम्या गतीनं चेंडू आला. विविधता आहे, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. रोनितचा विचार केला तर 8 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 176च्या स्ट्राईक रेटनं वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय आणि ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या 5 चेंडू त्यानं थोडासा थांबला, थोडासा वेळ घेतला. आपण म्हणतो ना की रोनित मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक मोठा फटका, जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. थोडासा फंबल पाहायला मिळते. त्याचा फायदा उचलला जाणार का? आणि होय, एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला जात आहे. या 2 धावेनं षटक क्रमांक 4 या ठिकाणी होतंय. समाप्त धावा धावफलकावरती येत आहेत त्या 4 गडी बाद. 30 धावा. मागील षटकाचा जर आपण उल्लेख केला तर महागडं षटक ठरलं, ज्यामध्ये तब्बल 17 धावा आल्या आणि इथून मात्र पुनरागमन करताना पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये हंसध्वनी टायगर 11 हा संघ. आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये तुम्हाला क्रिकेट असो किंवा दैनंदिन आयुष्य, तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. ते पुनरागमन केलं जाणार का? एका षटकामध्ये 32 धावा उभारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. एका षटकामध्ये 4 फलंदाज बाद करताना 1 धाव देणारा गोलंदाज आपण पाहिला. 11 चेंडूंमध्ये वैयक्तिक अर्धशतक करणारा खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. तर 4 सामन्यांमध्ये 160 प्लस धावा करत 6 विकेट्स घेत, आता या फायनलच्या विकेट्स आपण अजूनही काउंट केलेल्या नाहीयेत, तर 6 प्लस विकेट घेत या स्पर्धेच्या 2 व्हीलरचा मानकरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रस्थानावरती राहणारा खेळाडू आपण पाहिला. म्हणजे सर्व काही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. आणि जी अथक परिश्रम, जे मेहनत, जी संकल्पना, जे स्वप्न या स्पर्धेच्या आयोजकांनी पाहिलं होतं, त्याला सत्यामध्ये उतरवताना हा मेगा फायनलचा लढत. हो, यावेळेला मात्र स्विंग अँड मिस. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच कृष्णा भुगे 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 3ऱ्या षटकामध्ये हा खेळाडू मैदानामध्ये आला होता. 4थ्या षटकात तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहिला आणि शेवटच्या षटकात पुन्हा तो स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
6 षटकांची ही लढत असणार आहे. बरोबर या गोष्टीचा उल्लेख आपण करणं गरजेचं आहे, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. कदाचित रोहितनं हे हेरलंय, त्यामुळे तो थोडासा शांत राहिला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 5 षटकांचे सामने पाहिले, 4 गोलंदाजांचा वापर आपण पाहिला, परंतु आयोजकांनी सांगितलं की प्रत्येकाला संधी मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे 6 षटकांची ही मेगा फायनल असेल आणि 5 गोलंदाज हे तुम्हाला वापरावे लागतील. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चुकीचं लँडिंग या ठिकाणी होतंय. थेट यष्टीरक्षक संदीप टुबे, टीम ओनर यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज मात्र होतोय या ठिकाणी बाद. 5वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. जवळपास निम्मा संघ गारद होताना आपण पाहिलाय. तळातील फलंदाजांची अग्निपरीक्षा, कारण षटक क्रमांक 5 अजूनही मैदानावरती सुरू आहे, परंतु एक जमेची बाजू रोहित अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभा आहे. त्याला आक्रमक फलंदाजी ही मैदानावर साकारावी लागेल. नवीन बॅटर आपण मैदानात पाहतोय, अमोल सरडे. लेदर क्रिकेटचा प्रचंड प्रदीर्घ अनुभव असणारा एक यशस्वी आयोजक, RPL अर्थातच रोडपाली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक, लेदर बॉल क्रिकेट सातत्यानं खेळणारे, विविध क्लब्स क्रिकेटमध्ये ज्यांचा सहभाग आपण नेहमी पाहतो, अमोलजी सरडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेअरमॅन ऑफ रोडपाली क्रिकेट असोसिएशन. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाची उंची ही त्याच्यासाठी सर्वाधिक महत्वाची असते आणि असाच एक उंचपुरा गोलंदाज, कारण या क्रिकेट खेळामध्ये वेस्ट इंडिज या संघाची पहिल्या 3 विश्वचषकामध्ये दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. याचं कारण होतं त्यांच्याकडे असणारे उंचपुरे गोलंदाज, आणि अगदी तीच ताकद आपल्याला यावेळेला या संघामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज आहे मंगेश बागल, एक उंचपुरा गोलंदाज, जवळपास 6.5 फूट उंचीचा हा गोलंदाज, आणि ज्यावेळेला चेंडू रिलीज करतो त्यावेळेला 7.5 फुटापेक्षाही जास्त उंचीवरून चेंडू रिलीज होतो, आणि तो चेंडू पाहणं या ठिकाणी तितकी सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यावरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. मैदानाच्या बाहेर उभा राहून क्रिकेट पाहणं खूप सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं हे आव्हानात्मक आहे. परंतु इथे पहा, थोडंसं मिसकम्युनिकेशन. रोहित, खरं तर अमोलजी ओळखतायत की रोहितचं स्ट्रायकिंग एडवरती राहणं संघासाठी गरजेचं आहे. जरी अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करायची असली तरी रोहितच्या मनगटामध्ये ती ताकद आहे. आतापर्यंत बराच वेळ त्यानं मैदानावर गाजवलाय, जवळपास 10 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. एक मोठा फटका. पुन्हा एकदा आपण म्हणतो ना की एक विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकण्यासाठी पुरेसा आहे, परंतु इथे शेवटचा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. या षटकामध्ये अवघी 1 धाव आली आहे, 1 फलंदाज बाद केलाय. गोलंदाज मंगेशनं मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. मंगेशचं षटक आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. कमालीची गोलंदाजी. हॅलो चेक. तर धन्यवाद सर. या दरम्यान मी विनंती करतो, रहिवासी प्रीमियर लीग मधील जे संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांनी विनंती, कृपया आपण आपल्या व्यासपीठावरती यायचंय. विनंती असेल पुन्हा एकदा सर्व संघ मालकांनी की आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ओव्हर टू प्रवीण सर. धन्यवाद योगेश. पुन्हा एक वार आमच्या सर्व उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं ज्यांची आतुरतेनं आपण वाट पाहत होतो, गेली 2 दिवस ज्यांच्या नावाची सातत्यानं आपण चर्चा पाहिली, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम आपल्या संपूर्ण अभिनय क्षेत्रामध्ये ज्यांनी केलं, अर्थातच प्रभाकरजी मोरे सरांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम, मराठी चित्रपट कलावंत अभिनेते ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही नाटकातून केली. संतोषजी यांच्या नाटकापासून त्यांनी केली, त्यानंतर प्रायोगिक स्तरावरती त्यांनी नाटकं केली, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत ते पोहोचले, आणि आज असा अभिनय क्षेत्रातील आणखीन एक नायाब हिरा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. तर वेलकम सर, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अमोल नावाची विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर नेहमीच CP एंडकडनं ज्यावेळेला गोलंदाजी होते त्यावेळेला आक्रमक ठरतात. रोहित नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 6वा गडी या ठिकाणी गमावलाय. जो आत्मविश्वास या संपूर्ण स्पर्धेमध्ये हंसध्वनी टायगर 11 संघाचा पाहिला. टायगर म्हणजे वाघ, वाघासारखा लढणारा हा संघ, परंतु आता मात्र थोडासा बॅकफूट वरती. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की वाघ ज्यावेळेला 2 पावलं मागे येतो ना त्यावेळेला तो आणखीन आक्रमक असतो, हे लक्षात ठेवा. अजूनही हा संघ हार मानायला तयार नाहीये,
डावखुऱ्या हाताचा फलंदाज आला. एक चांगली रणनीती. भावेश उलवेकर म्हटलं ना तर एक चालतं फिरतं कॅल्क्युलेटर आहे. त्याच्या माइंडमध्ये नेहमी कॅल्क्युलेशन सुरू असतात. त्याला देखील ठाऊक आहे शेवटच्या षटकाचा खेळ जरी सुरू असला इथून 45+ किंवा 50+ धावा, कारण हे पॉसिबल आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि जर का 50 धावा आल्या ना तर विरोधी संघाच्या धाबे दणाणण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. फिरकीचा जादूगर म्हणून भावेश उलवेकरला ओळखलं जातं. त्यामुळे 50+ धावा धावफलकावरती येणार का? परंतु गोलंदाज आतापर्यंत घेतली गेलेली मेहनत एक जमेची बाजू म्हणजे आता या षटकातील उर्वरित चेंडूंसाठी रोनित ऑन स्ट्राईक आलाय. या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये रोनितला कमीत कमी 3 कनेक्ट करावेच लागतील म्हणजे धावफलकावरती धावा आपल्याला एक्झॅक्टली 50 पाहायला मिळतील. हे कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये सुरू असणं गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःला सांगणं गरजेचं आहे आणि फक्त स्वतःला सांगणं गरजेचं नाहीये, कारण स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपल्यानंतर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपून देत नसतात. ओहो, कमालीचं टायमिंग. ही ताकद आहे या खेळाडूची. रोनित पहिला कनेक्ट केला या पट्ट्यानं. चेंडू भिरकाव दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आणि जणू रोनित सांगत असेल की बघतोस काय रागानं, षटकार मारलाय वागानं. कमालीचा फटका. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावर. 12 चेंडूंमध्ये 22 धावा, 3 षटकार. चौकारांची भाषा आज बोलायचीच नाहीये. जणू रोनित हे सांगतोय 183च्या स्ट्राईक रेटनं तो फलंदाजी करतोय आणि काय कमालीचा खेळ त्या मैदानावरती दाखवतोय. तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा रोडपाली क्रिकेटच्या अभिमानाची अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. मेगा फायनलची लढत बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक कनेक्ट करण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. एखाद्या सुईतून धागा ओवाना तसा हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पेरला गेलेला रोनितच्या बॅटमधून येणारा दमदार चौकार. पहिला चौकार त्यानं नोंदवलाय. रोनित सांगतोय की फक्त 6चा नाही 4चा पाडाही मला येतो आणि तो 4चा पाडा त्यानं आता सुरू केलाय. 42 धावा धावफलकावरती आल्यात. 50+ धावफलकावरती येणार का? 2 चेंडू शिल्लक आहेत. एक कनेक्ट झाला तर 50चं स्वप्न पाहिलं जाऊ शकतं. रोनित ताकद आहे या फलंदाजामध्ये, ती सिद्ध करावी लागेल. ओहो, याही वेळेला आडवा बॅटनं जोरकस प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गोळीच्या वेगानं चेंडू फरार. मिळतील धावा 4. येईल चौकार. 46 रन्स ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती. काय कमालीचा खेळ आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती. मित्रांनो, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकार अपेक्षित असेल हंसध्वनी संघाला. आता मात्र हंसध्वनी संघाच्या अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू उभे राहिलेत. जणू त्यांना अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती आली आहे. परंतु रोहित म्हणतोय की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. शेवटचा चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर चेंडू ठेवला. कदाचित ओळखलं होतं रोहितचा शॉर्ट सिलेक्शन. इथे रिव्ह्यूची मागणी केली जाते आणि का करू नये, कारण 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत. घेऊन जाऊन काय करणार, चला वापरूया. पंचांना चॅलेंज या ठिकाणी केलंय रोनितना. एक रिव्ह्यू या ठिकाणी जरूर वापरण्याचा प्रयत्न होतोय. इथे जर का वाईड आला असेल तर मात्र सामन्यामध्ये कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळेल. परंतु जर का हा चेंडू डॉट असेल तर ओरियन संघाचा गोलंदाज शेवटचं षटक हाताळणारा प्रथमेश मात्र सुटकेचा निश्वास सोडेल. परमेश्वर पाटील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व टेक्निकल बाबी तपासल्या जात आहेत. सर्व गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जात आहेत. कोणत्याही संघावरती कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची दक्षता इथे मात्र घेतली जाते आहे. अवे फ्रॉम द बॉडी होता. स्टान्स खेळाडूचा अगदी विद इन द पॉपिंग क्रीज होता. परंतु शेवटी निर्णय काय, सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे शेवटचा चेंडू निर्धाव. एकूण लक्ष धावफलकावरती उभारलं गेलं 46 विजयासाठी लक्ष 47 धावांचं. घेऊयात एक छोटासा ब्रेक. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र. अर्थातच मेगा फायनलची लढत रहिवासी प्रीमियर लीग 2026 रिप्ले ऑन स्क्रीन आपण आपल्या
मोबाईल वरती, लॅपटॉप वरती, स्मार्टफोन वरती आणि त्याचबरोबर टेलिव्हिजन वरती देखील पाहू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी ऑन अ स्क्रीन. ही पारदर्शकता आहे. पनवेल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे आणि जवळपास 3 लाखापेक्षाही जास्त सबस्क्रायबर असणारी या प्रभागातील प्रत्येक स्पर्धा लाईव्ह कव्हर करणारी, संपूर्ण जगभरात 198 देशामध्ये एकाच वेळेला प्रसारित करणारी लाईव्ह चित्रवाणी अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. मित्रांनो, खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. उत्तरामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार अर्थातच याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा येऊयात, परंतु तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. धन्यवाद प्रवीण सर. पुन्हा एकदा मी विनंती करतो, रहिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला, सहभाग नोंदवला, श्री चॅलेंजर्स संघाचे संघ मालक, वैशाली 11 संघाचे संघ मालक, ओरियन स्पोर्ट क्लब संघाचे संघ मालक, भार्गवदादा 11 संघाचे संघ मालक, हंसध्वनी टायगर 11 संघाचे संघ मालक, माढा वॉरियर्स संघाचे संघ मालक, वैभव लक्ष्मी ज्वेलर्स संघाचे संघ मालक आणि SB टेंडर संघाचे संघ मालक, या सर्व संघ मालकांना विनंती आहे की कृपया आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच या क्रिकेट मालिकेसाठी ज्यांनी आम्हाला बाईक प्रदान केली असेच प्रकाशदादा जगदाळे यांना देखील विनंती आहे की आपण देखील कृपया आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. तसेच आदरणीय गौरवजी शिंदे साहेब आणि सुमितजी मुंडे साहेब या मान्यवरांना देखील विनंती आहे की या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी बायसिकल ज्यांनी आम्हाला दिली त्या या सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपण पाहिलं की नक्कीच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आदरणीय सिने कलाकार श्री प्रभाकरजी मोरे साहेब या सपत्नीसह आज आपल्या इथे रेसिडेन्शियल प्रीमियर लीग म्हणजे रहिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत. आमच्या या सर्व आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आज वेळात वेळ काढून आदरणीय श्री प्रभाकरजी मोरे साहेब सहकुटुंब इथे आलेले आहेत. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतो, श्री चॅलेंजर्स संघाचे संघ मालक, वैशाली 11 संघाचे संघ मालक, ओरियन स्पोर्ट क्लब संघाचे संघ मालक, भार्गवदादा 11 संघाचे संघ मालक तथा हंसध्वनी टायगर 11 संघाचे संघ मालक, वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 संघाचे संघ मालक, माढा वॉरियर्स संघाचे संघ मालक आणि SB टेंडर्स या संघाचे संघ मालक, या सर्व संघ मालकांना विनंती आहे की कृपया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओडू प्रवीण सर. धन्यवाद योगेश. पुन्हा एक बार सर्व संघाच्या संघ मालकांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग 2026 अंतिम सामना. या अंतिम सामन्यामधील सत्र क्रमांक 1 संपले. सत्र क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते आणि नक्कीच सत्र क्रमांक 2ला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती करतो पंचांना की पंच कृपया आपण सामना 1 मिनिट थांबवायचा आहे. विनंती असेल सर्व उपस्थित सर्व खेळाडूंना आणि सर्व रसिकांना की काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आकस्मिक निधन झालं. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपण देणार आहोत. रहिवासी प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. तर ज्या खेळाडूंच्या डोक्यावरती कॅप असेल त्या सर्वांनी ती गॉगल, ती कॅप आणि आपण जिथे आहात तिथे आपण मात्र उभं राहायचंय आणि स्वर्गीय अजितदादा पवार आपले लाडके उपमुख्यमंत्री त्यांना मात्र आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती. धन्यवाद.
ओ टू प्रवीण सर. धन्यवाद योगेश. या ठिकाणी पुन्हा एक वार जे बाउंड्री लाईन वरती आमचे प्रेक्षक वर्ग आहेत या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांना विनंती आहे की थोडंसं बाउंड्री लाईन पासून आपण 1 ते 2 फूट थोडंसं मागे व्हावं, कारण मेगा फायनलची लढत आहे, सामना महत्वाचा आहे. आणि आमच्या मुख्य मंचावरती जर पाहिलं तर आजच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या समोर जुळले गेलेले तमाम मान्यवर अतिथी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अर्थातच प्रभाकरजी मोरे सर देखील आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. इथे मात्र दुधारी तलवार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट, फिअरलेस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर दरेकर आणि त्याच्या समवेत मंगेशनं मात्र कमालीची फलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती त्यानं आपले इरादे स्पष्ट केलेत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना मंगेशच्या बॅटमधून चौकार आलाय. भावेशच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे फटके खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ती कामगिरी या पहिल्या चेंडूवरती केली आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. योगेशजी वाघ आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. आतापर्यंत मुख्य मंच त्यांनी सांभाळला, सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवरती घेतली आणि पुन्हा मायक्रोफोनच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी जोडले जातात. तर वेलकम योगेशजी, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एक चेंडूचा खेळ संपलाय मित्रांनो आणि 9 धावा धावफलकावरती आल्यात. बहुतांश लोकांसाठी हे चित्र नवीन असेल. एका चेंडूमध्ये कितपत धावा होऊ शकतात हा प्रश्न जर विचारला तर आपण सांगू की 9 नाही, इथे 9 धावा आल्यात. एक चेंडूचा खेळ संपलाय आणि इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं पॉवर दाखवली जाते हे मात्र मंगेशनं दाखवलंय, परंतु चांगला प्रयत्न. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. ज्या वेळेला धावा धावफलकावरती नसतात ना त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका मैदानाच्या आतमध्ये होत असतात. खरं तर मध्ये करोनाचा काळ आला, ज्यानं आपल्याला आहे त्या गोष्टीत समाधान मानणं शिकवलं. खरं तर आता संसदोनी संघाला ज्या धावा उभारल्यात ना त्या डिफेंड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही चुकलात तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे 365 दिवस वाट पाहायची की आज शर्तीचे प्रयत्न करायचे, हे हंसध्वनी संघानं आज या मैदानावरती करायचं आहे. मंगेश बागल त्याच्या हातामध्ये बॅट आहे, तो आक्रमक होणारच, परंतु त्याला थांबवायचं कसं हे गोलंदाज म्हणून तुमच्या हातामध्ये आहे आणि ती भूमिका इथे गोलंदाज भावेश करताना फ्लायटेड चेंडू होता, जणू निमंत्रण होतं फलंदाजाला, परंतु चांगलं सेन्सेबल क्रिकेट. दोनही प्रकारचा खेळ मंगेशकडे आहे. डिफेन्सिव्ह खेळही तो करू शकतो, आक्रमक खेळही त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. योगेशजी वाघ आमच्या समालोचन कक्षामध्ये जुळले गेलेत. वेलकम योगेश सर, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 12 धावा धावफलकावरती आल्यात. इथून जर का विचार केला तर 33 चेंडू आणि 35 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फारसं मोठं अंतर नाहीये, परंतु भावेश उलवेकर का या खेळाडूला मॅन विथ द गोल्डन नाम संबोधलं जातं. 50 आपण उल्लेख केला होता, परंतु 46 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या. 47 धावांचं लक्ष, 35 धावांची अजूनही गरज. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला प्रॉपर करावं लागेल. आणि सागर दरेकर म्हटलं ना तर टायमिंगचा बादशाह म्हटलं जातं आणि कॉमेडीमध्ये म्हटलं तर टायमिंग तुम्हाला करता आली पाहिजे. जी प्रभाकरजी मोरे सरांनी तमाम महाराष्ट्राला दाखवली टायमिंग. कॉमेडीमध्ये सर्वाधिक महत्वाचं काय असतं तर टायमिंग, समय सूचकता. आणि इथे फलंदाजीमध्ये काय आवश्यकता असते तर टायमिंग. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, सन्मान दिला, सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आल्या. धावा एकूण धावफलकावरती 13. नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस फलंदाज साळुंके हातामध्ये आपले हात खुले. मंगेश बागल प्रवीणचा विचार केला तर हंसध्वनी टायगर 11 संघाने अभ्यास केला होता तो सागर दरेकरचा, परंतु पेपर आला तो मात्र मंगेश बागल या नावाचा. काय म्हणाल सर? क्रिकेट म्हटलं तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे, तुमचं माइंडसेट असणं गरजेचं आहे. पहिली खच्चीकरण कुठे झालंय? टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंग घेतलं. साधारणतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकणारा संघनायक क्षेत्ररक्षणाला पसंती देतो. जिथे एक लक्ष ज्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर असेल ना त्यावेळेला त्या लक्ष्याचा तुम्ही पाठलाग करू शकता. इथे पूर्णपणे तुम्ही ब्लाइंड होतात. टॉस तुम्ही जिंकला होतात, प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित करणं गरजेचं होतं, त्याला कमीत कमी धावांमध्ये रोखणं गरजेचं होतं, परंतु इथे
जो निर्णय आला तो निर्णय कदाचित अंगलट आला की काय अशी चिन्ह आपण सध्या पाहतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हटलं की नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीही नाहीये, फक्त तुमचे प्रयत्न सिद्ध या ठिकाणी या शर्तीचं एवढं गरजेचं. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. गोलंदाज कैलास चौधरी असतातच. कॅलिस यावेळेला मात्र गोलंदाजी मार्क वरती. कॅलिसची 2 षटकं आणि भावेश उलवेकरची 2 षटकं या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची. परंतु एकाच गोलंदाजाला 2 षटकं टाकावी लागतील. विकेट मिळवून देणं, विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे आपल्या बहारदार खेळीच्या बळावरती. क्रिकेटिंग करिअरमध्ये सिरवी क्रिकेट लीगचा एकमात्र असा खेळाडू ज्यानं आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये 2 व्हीलर बाईक जिंकली, अर्थातच कैलास चौधरी. कॅलिस मैदानाच्या आतमध्ये. योगेश. नक्कीच नक्कीच सर, बघा ना आज काय योगायोग आहे. कारण विचार केला ना तर आज सागरकर एक पण टॉस जिंकला नाहीये आणि मी म्हणणार की भावेश उलवेकरने तो टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारली ती मात्र फलंदाजी. त्यानंतर त्यांनी आव्हान सेट केलं तर 46 धावा करून 27 धावांचं. त्या धावांचा यशस्वीपणे पाठलाग आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 28 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मंगेश बागलचा विचार केला तर मंगेश खेळतोय आपल्या नाबाद 17 या धावसंख्येवरती, तर सागर दरेकर खेळतोय 2 या धावसंख्येवरती. म्हणजे कोणा खरं वाटणार नाही सर की सागर दरेकर सध्या 2 वरती खेळतोय आणि फलंदाज मंगेश बागल खेळतोय तो 17 या धावसंख्येवरती. म्हणजे खुलं आव्हान, खुलं लायसन दिलंय सागर दरेकरने की मंगेश सांगितलं मंगेश तू बिंदास खेळ, मी आहे. निश्चितच हा आत्मविश्वास म्हणजेच या संघाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. कॅलिस कमबॅक करणं ओळखतो, विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे. परंतु ओरियन संघाबद्दल मी एवढंच म्हणेन, ओरियन संघ काल संपूर्ण दिवसभरात एकही सामना केला नाही, परंतु आज हा संघ आला. अगदी त्या गीताचे बोल मला आठवले, मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि मी जिंकलो. खऱ्या अर्थानं या संघानं हे सिद्ध करून दाखवलंय. पहिला पराभव आल्यानंतर निराश न होता, हताश न होता, नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं, नव्या ताकदीनं हा संघ लढला आणि फक्त लढला नाहीये तर विजयाच्या दिशेनं मार्गक्रमणही करताना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रवीण सर दणदणीत फलंदाज मंगेश बागल आता मात्र तंबूच्या आश्रयात. पहिला झटका मात्र आता मात्र मिळतोय तो 24 या धावसंख्येवरती. राजेश परिहार आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो इनॅट नंबर 2 वरती. विचार केला तर येणारे 25 चेंडू आणि 23 धावांची गरज. इनॅट नंबर 3 वरती आता मात्र फलंदाज राजेश परिहार पाहायला मिळतोय. आणि विचार केला ना सर तर क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये ना इनॅट नंबर 3 ला खूप महत्व आहे. याचं पाठचं कारण तर काय माहिती का, भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची देवता, या क्रिकेटच्या देवताने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त अर्धशतक, सर्वात जास्त शतक जर कोणत्या नंबरवरती ठोकले असतील ना तर ते म्हणजे इनॅट नंबर 3 वरती. आणि त्याच इनॅट नंबर 3 वरती आलाय तो राजेश परिहार. कोण विसरणार त्या राजेश परिहारला, ज्याने तो झेल टिपला होता आणि श्री चॅलेंजर्स संघाला मात्र परतीचा प्रवास म्हणजे गाडी क्रमांक 1552 ला मात्र त्यात जाऊन बसवलं. निश्चितच या ठिकाणी आपण चर्चाही केली होती, परंतु षटक या ठिकाणी होते समाप्त. कॅलिसचं कमबॅक आपण पाहतोय. 7 धावांचं हे षटक राहिलंय, 1 विकेट त्यानं मिळवलाय. खरं तर योगेश सर आपण या ठिकाणी पाहिलं, 1 षटकार आल्यानंतर 7 धावांमध्ये रोखणं ही धमक आहे कॅलिसची. बडे मंच के बडे खिलाडी हमेशा बडे मंच पर ही अपना जलवा दिखाते. आतापर्यंत या खेळाडूचा खेळ तितकासा चांगला राहिला नव्हता, परंतु मेगा फायनल मध्ये कॅलिसनं आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता, आपली ताकद, गोलंदाजीची धार दाखवली. परंतु विसरून चालू नका मित्रांनो, विसरून चालणार नाहीये. कारण जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल ना तर तो फलंदाज सागर दरेकर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सागर दरेकरचा विचार केल्यानंतर मी म्हणेल की त्याला माहितीये की आपल्या जबाबदारी काय आहे ती. निश्चितच या ठिकाणी अजूनही पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज स्वतः संघनायक आयकॉन खेळाडू भावेश समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला. खरं तर ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा, कंट्रोल मध्ये ठेवला नाही. शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला आणि सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित झाली आहे. एकेरी दुहेरी धावेनं धावा एकवटाव्या लागतील. 25 ही धावसंख्या आपण धावफलकावर अद्यापही पाहतोय. 23 चेंडूंचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज.
नक्कीच सर बघा रामदास शेळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री श्रीकांतजी फाळके यांच्या माध्यमातून एक परिचय आलेले आहे. जर अतुल बागल याने या ज्या मैदानावरती कुठेही जर झेल पकडला तर एक झेल पकडला तर 1111 रुपये, दुसरा झेल पकडला तर 2222, तिसरा झेल जर पकडला तर 3333 चं पारितोषिक इथे आलेलं आहे. निश्चितच मी या ठिकाणी त्या खेळाडूला सांगेल की जो एक झेल येईल त्याला 3 वेळा उडव, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकड, 3333 तुझ्या खात्यावर जमा होतील. जोक सपाट, चेंडू ऑफ द बॅट, पंच इशारा करतायत. सीमारेषेच्या पलीकडे एका विकेटचं महत्व आहे, एका धावेचं महत्व आहे आणि इथे मात्र त्यासाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हंसध्वनी टायगर 11 संघ एक धावा वाचवताना आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतोय. तर ओरियन संघ खरं तर टेम्परामेंट या खेळाडूचं कमालीचं आहे. ज्या खेळाडूला आपण आक्रमक खेळाडू म्हणून संबोधतो तो कमालीचा संयम या मैदानावरती दाखवतोय आणि अक्षरशः यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु फटक्यामध्ये ती ताकद नाहीये, सिंगल आली आहे. पा सागर दरेकर इतका यशस्वी खेळाडू काय, ज्या खेळाडूनं ज्या प्रेक्षकानं ही स्पर्धा पहिल्या सामन्यापासून पाहिली ना त्याला ठाऊक असेल की फार काळ विकेटवर उभं राहणं ही ओळख नाहीये. जितके चेंडू मिळतील त्या प्रत्येक चेंडूला सीमारेषा पार धाडणं ही सागर दरेकरची ओळख आहे. परंतु या सामन्यामध्ये त्यानं अगदी अपोजिट भूमिका बजावली आहे. म्हणजे तो केवळ संयमानं आणि केवळ शांततेनं मैदानावरती फलंदाजी करतोय. त्याला ठाऊक आहे सामना जिंकायचा असेल तर माझं शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहणं गरजेचं आहे, कारण माझी विकेट जर का आली प्रतिस्पर्धी संघाची ताकद ही दुप्पट होईल आणि त्यामुळे माझं विकेट मी देणार नाहीये. जणू मनाशी खुणगाट बांधूनच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्कीच यावेळेला वरचा चेंडू होता, कमालीचं टायमिंग आहे. 1 बाउन्स नाही तर हा थेट जातोय सीमारेषेच्या पलीकडे, सागर दरेकरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार षटकार. येणारे 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रवीण सर त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की का मला 4 बाईक भेटल्या आतापर्यंत क्रिकेट या करिअरमध्ये. वेटरवाचं क्रिकेट असतं, क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेट हे नुसतं षटकार आणि चौकारीचं नसतं, क्रिकेट हे असतं एकेरी आणि दुहेरी धावांचं देखील असतं. तर या दरम्यान आपण पाहिलं तर जवळपास दुसऱ्या विकेटसाठी जवळपास 7 चेंडू आणि 14 धावांची पार्टनरशिप झाली आहे ती राजेश परिहार आणि सागर दरेकर यांच्या माध्यमातून. तर नक्कीच विचार केला तर सागर दरेकर जर शेवटपर्यंत जर टिकला तर मी म्हणेल की जवळपास विचार केला तर जवळपास या रहिवासी प्रीमियर लीगच्या 2026च्या या तर सर्वात टॉपचा जो कोण असेल ना फलंदाज तर तो म्हणजे फलंदाज सागर दरेकर. गोलंदाज सागर नेवसे. विचार केला सर प्रवीण सर तर आपण पाहत आहात सागर दरेकरने प्रवीण सर आतापर्यंत 14 षटकार मारलेत आणि चौकारचा विचार केला तर जवळपास 14 चौकार मारलेले आहेत. म्हणजे एका वेगळ्या यशाच्या उंच शिखरावरती आज आपण पाहत आहात फलंदाज आणि अष्टपैलू कामगिरी करणारा सागर दरेकर. परंतु बघा 7 चेंडू आणि 14 धावांची घणाघाती खेळी करतोय, परंतु ही धावसंख्या आहे ही उपयुक्त धावसंख्या आहे. एक भागीदारी होती आणि या दरम्यान फलंदाज राजेश परिहार मात्र बॅक टू द पवेलियन. आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळाली आहे. परंतु सागर दरेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत संघाचा विजय सुनिश्चित आहे. नो डाऊट 1 मॅन आर्मी म्हणून या खेळाडूला पण संबोधलं जातं. एक हाती सामना झुकवण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. या खेळाडूनं आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये जवळपास 3 टू व्हीलर बाईक आपल्या नावावरती केल्या आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये या खेळाडूनं पुणे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक आपल्या नावावर केली आणि लगेचच आठवडा उलटतोय या स्पर्धेच्या जी 2 व्हीलर मालिकावीराची जी बाईक आहे ना त्याच्यावरती देखील आपली प्रबळ दावेदारी पेश करत असताना. सर या खेळाडूच्या बाबतीत मी एक बघितलं ना गेली 2 वर्ष मी या खेळाडूला बघतोय, पण त्याची जी देहबोली जी आहे ना ती अगदी जशी होती ना तशीच आहे, म्हणजे फिट अँड फाईन. काय म्हणाल? निश्चितच क्रिकेट म्हटलं तर तुमचं फिजिकल फिटनेस हा सर्वाधिक महत्वाचा असतो. आज जर आपण पाहिलं तर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांच्या फिटनेसचा उल्लेख आपण करतो आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर अर्थातच विराट कोहलीचा फिटनेसच्या बाबतीत आपण नेहमी उल्लेख करत असतो. परंतु इथे सागर दरेकर
कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. एकूणच धावसंख्या 39 धावफलकावरती. खरं तर आता प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे, कोणता संघ या स्पर्धेचा विजेता ठरणार. ऑलमोस्ट या स्पर्धेचं चित्र क्लिअर झालंय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. ओहो, समोरच्या दिशेनं लॉब केलाय, कमालीचा टायमिंग, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय बिग हिट षटकार. नक्कीच सर, आपण जर फिटनेसचा विचार केला ना तर अजून एक नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. आकाश तारेकरचा देखील आपण त्याला विसरून चालणार नाही, कारण आकाश तारेकर आज सुद्धा आपण जर बघितलं ना तर वय काही जवळपास 40+ असेलच, परंतु नक्कीच मी म्हणेल की फिटनेस आहे. आणि दरम्यान जे जाळच नव्हतं फलंदाज सागरसाठी, त्या जाळ्यामध्ये रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून अडकला गेलाय, झेल पूर्ण केला गेला. दुसरा झटका लागतोय तो ओरियन स्पोर्ट क्लब या संघाला. परंतु प्रवीण सर, जी कामगिरी त्याच्या खांद्यावरती होती संघनायक म्हणून, ती कामगिरी त्याने पार पाडली. आणि फलंदाज सागर तारेकर मात्र आता आपली रजा घेतोय या रहिवासी प्रीमियर लीग 2026च्या या माध्यमातून. निश्चितच या विकेटचं खरं तर येणं अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहिली, खरं तर मंगेशला आज खुलं लायसन दिलं गेलं होतं की या आणि गोलंदाजावरती आक्रमण करा, परंतु सागर दरेकर तेवढाच संयमानं खेळताना आपण या मैदानावरती पाहिला. परंतु जो विश्वास दर्शवला गेला हनुमंतजी चौधर साहेब संघमालक, त्याचबरोबर संदीपजी ठुबे साहेब संघमालक यांच्या माध्यमातून त्या विश्वासाला विश्वासार्थ खेळ त्यांना मैदानावरती केला. एकूणच पाहिलं तर अजूनही या सामन्यामध्ये इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 13 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मनीष सावंत. आणि मनीष सावंतची ज्या पद्धतीची देहबोली आहे ना, अग्निशामक दल कळंबोली या ठिकाणी कार्यरत असताना त्याची देहबोली आपल्याला सांगून जाते एक धिप्पाड शरीरयष्टीचा खेळाडू आहे. आणि जर का चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना तर त्याच्यावरती 6 धावांची मोहर असणार आहे. मनीष, मोठा फटका खेळण्याचा मानस होता, शेवटचा चेंडू संधीही आली, कॅलिसला चेंडू गॅदर झाला नाही. सर मनीषच्या बाबतीत म्हणावं लागेल टाईट वातावरण टाईट. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावांची गरज. योगेश, आपण असंही पाहिलंय क्रिकेट म्हणजे काय, तर एका चेंडूमध्ये 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूमध्ये 1 धावही न करता येणं म्हणजे क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भविष्यवाणी करणं कठीण आहे, परंतु जर पारडं आपण पाहिलं ना तर 90% पारडं झुकलंय. ते अर्थातच टीम ओरियन स्पोर्ट्स क्लब या संघाकडे. चला, मुख्य मंचाच्या समोर जे काही आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती, आपण मुख्य मंच थोडासा मोकळा करायचा आहे, कारण यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी असेल, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील आमचे मान्यवर मंडळी आहेत. चला, सर्व संघ मालकांना विनंती आहे, अर्थातच ज्या ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी विजयाची पताका कोणत्याही क्षणाला या ठिकाणी फडकावताना पाहायला मिळेल, तो अर्थातच ओरियन स्पोर्ट्स क्लब. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, भावेश उलवेकर डायरेक्ट हिट या ठिकाणी करतोय. आणखीन एक दे धक्का, फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहा, या प्रकारचा खेळ खरं तर सुरुवातीला होणं गरजेचं होतं. धावा फक्त 46 धावफलकावरती आल्या, तिथे मानसिक खच्चीकरण झालं, तिथे थोडासा मानसिक दबाव आला, शेवटचा चेंडू डॉट आला. खरं तर रोनितनं ज्यावेळेला आम्ही संपर्क साधला रोनित बरोबर, त्यावेळेला ठीक मुख्य मंचाच्या समोर रोनित होता. चला, मी हनुमंतजी चौधर साहेब, त्याचबरोबर येस, नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच या संघाचे सर्व हनुमंतजी चौधर साहेब यांचे सुपुत्र अर्थातच आर्यन. आणि आर्यनसाठी यापेक्षा आणखीन मोठं काय असू शकतं. तर आज आपण अजून एक जोडी पाहिली होती, राज थोरात आणि सतीश थोरात. आज आपण पाहतात हनुमंत चौधर आणि त्यांचे पुत्र आर्यन चौधर. निश्चितच या ठिकाणी आर्यनसाठी हा अविस्मरणीय क्षण असेल, कारण आर्यननी जर विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला ना तर त्याचे पप्पा अर्थातच हनुमंत चौधर यांच्यासाठी ही सर्वाधिक मोठी उपलब्धी असणार आहे. आर्यनला विनिंग स्ट्रोक खेळायला मिळेल का? संधी आहे. अमोल यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मनीषने मात्र विजयी फटकार या ठिकाणी लगावलाय, विजयी चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय तो अर्थातच
टीम ओरियन स्पोर्ट्स कळंबोली विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा विनंती करतो श्री चॅलेंजर्स संघाचे संघनायक, वैशाली 11 संघाचे संघनायक संघ मालक, ओरियन स्पोर्ट क्लब संघाचे संघ मालक संघनायक, भार्गव दादा 11 संघाचे संघनायक संघ मालक तथा हंसध्वनी टायगर 11 संघाचे संघनायक आणि संघ मालक, वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 संघाचे संघनायक आणि संघ मालक, मराठा वॉरियर्स संघाचे संघनायक आणि संघ मालक आणि SB थंडर्स संघाचे संघनायक आणि संघ मालक या सर्वांनी मात्र कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. विनंती असेल कृपया की आयोजकांच्या माध्यमातून ही तुम्हाला विनंती केली गेलेली आहे. या सर्व संघ मालकांनी कृपया मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. पुन्हा एकदा ओरियन स्पोर्ट क्लब संघाचं रहिवासी प्रीमियर लीग च्या कमिटीतर्फे आपण त्यांचा खूप अभिनंदन करूया. आपण PTC लाईव्हचं अभिनंदन करूया. आपण पंचांचं नक्कीच ही जी आपण जी क्रिकेटची मालिका पाहिली ही यशस्वीपणे पार पडण्याचे आपण पाहत आहात. संभाजीराजे भोसले असतील, संभाजी चव्हाण, हनुमंत चौधर, दीपक शेठ कस्तुरी, शहाजी गायकवाड, श्रीकांतजी फाळके, विशाल तावरे, विजय भाऊ जाधव, प्रकाश जगदाळे, महेश चव्हाण, संग्राम पाटील, सचिन बोराटे, श्रीकांत कदम, नारायण पिलाने, पंकज सूर्यवंशी, आकाश शिंदे, गणेश भैरट, महेश सावंत, सागरजी पिलाने, शुभम चव्हाण, अक्षय दाते या सर्व मान्यवरांचा या अथक परिश्रमातून त्यांची ही जी क्रिकेटची जी पूर्ण मालिका आहे ही मालिका आज पूर्ण साकारली गेली आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मात्र आज मिळाले. आणि नक्कीच या सर्व मान्यवरांच्या विनंतीस मान देऊन नक्कीच मी